हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आपल्याकडे भरपूर काही वस्तू आल्या आहेत, त्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत। तर सकाळची सगळी कामं आटपून देवपूजा करून मी टी व्हीवरती देवाचे सॉन्ग लावून दिलेले आहे। तर हे माझं रोजचं रुटीन आहे। कामं करता करता मला असे सॉन्ग ऐकायला आवडतात। तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे। ते एक बॉक्स आहे आणि ते एक गोणी भरलेली आहे। तर याच्यात काय काय आले तुम्हाला दाखवते, कुठून आलं ते सुद्धा सांगते। तर बॉक्समध्ये काय आहे ते मी आधीच ओळखलं होतं, वासावरनं लगेचच समजलं होतं की याच्यामध्ये काय आहे, पण गोणीत काय आहे ते माहीत नव्हतं, कारण मुलाने घाईघाईमध्ये आणून ठेवलं आणि तसंच तो ऑफिसला निघून गेला। म्हणून म्हटलं चला आता खोलून बघूयात का याच्यामध्ये काय काय आहे ते। म्हणून आता मी गोणी खोलून घेतलेली आहे। खूपच जड लागत होती, पण खाली कांद्यासारखं लागत होतं मला, की खाली कांदे असावे हा नक्कीच मला असं वाटलं। तर गोणी उघडल्याबरोबर मला तर पहिला दिसला लसूण, गावरान लसूण। तर छोट्या छोट्या अशा कांड्या होत्या आणि खूपच छान असा लसूण होता हा। म्हणजे असा नुकताच असं जसं काय उपटून आणला अशा पद्धतीचा होता। म्हणजे मला माहीत नाही शेतीचं काय, आमच्याकडे शेती नाही आहे, नाही का, म्हणजे आम्ही सिटीत राहतो। तर इथे लसूण साईडला काढून ठेवला आणि मी पिशवीमध्ये बघितलं काय आहे, तर त्यात अजून एक पिशवी होती। तर त्या पिशवीत काय आहे ते मला नाही माहीत, पण खाली याच्या आलं आहे, भरपूर असं आलं आहे। तर पाहू शकता किती सारं आलं त्यांनी दिलेलं आहे, भरपूर असं आलं दिलेलं आहे आणि खूपच फ्रेश वाटत आहे। फक्त त्याला माती आहे, कारण त्यांनी शेतातनंच काढून दिलेलं असावं। आणि बरोबर खाली कांदेच होते। तर आता या पिशवीत बघते काय आहे ते। तर त्याच्यावरतीच असा कढीपत्ता होता, छान असा वास येत होता कढीपत्त्याचा। तर पाहू शकता एकदम फ्रेश कढीपत्ता आहे हा। कढीपत्त्याचा पण वास खूप छानच येत होता। आणि मग त्याच्या खाली मिरच्या होत्या। तर मी कढीपत्ता सगळा साईडला काढून घेतला। आणि कढीपत्ता तर मला खूप आवडतो, कारण मला प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता फोडणीला लागतोच। तर कढीपत्ता बघून तर मी खुशच होते आणि हा गावरान लसूण बघून पण खुश होते। आणि या आहेत मिरच्या। तर मिरच्यासुद्धा 3-4 किलो असतील, मी अंदाज सांगते आहे। त्यांनी आपलं असंच तोडून तोडून दिलेलं आहे, पण असं कुठून तरी असं काय आलं की खूपच आनंद होतो, कारण आमच्या इकडे नातेवाईक भरपूर आहेत, पण कोणाकडे शेती नाही आहे। तर पहिल्यांदाच मला असं कुठून तरी असं वानवळा आला होता, त्यामुळे मी खूपच खुश होते। तर खाली कांदे होते, कांदे पण खूप छान वाळलेले होते। तर हा सगळा वानवळा आला होता मला कर्नाटकवरून। तर माझा मुलगा त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला होता आणि त्यांनी तिकडून हे सगळं पाठवून दिलं होतं, कांदे, लसूण, आलं, मिरच्या आणि कढीपत्ता। आणि बॉक्समध्ये काय आहे ते तर तुम्ही बघू शकता, ते बॉक्समध्ये पण त्यांनीच पाठवून दिलेलं होतं। तर खूपच आनंद झाला। तर मी तर नव्हते गेले लग्नाला, पण तरी पण व्हिडिओमधून मी त्यांना थँक्यू म्हणेल की त्यांनी एवढं सगळं आमच्यासाठी पाठवून दिलं। तर पाहू शकता इथे मी आता बॉक्स खोलून घेते आहे, कारण बॉक्समध्ये काय आहे ते मला माहिती आहे। खूपच घरामध्ये घमघमाट सुटला होता। त्याच्यात आहेत आंबे। तर पाहू शकता छान असे पिकलेले आंबे होते, म्हणजे असे खूप पिकलेले पण नव्हते आणि खूप कच्चे पण नव्हते। तो इतका गोड वास सुटला होता या आंब्यांचा। आता हे कर्नाटकचे आंबे आहेत आणि 2 प्रकारचे आंबे होते हे, कारण लहान मोठे असे होते आणि आकारसुद्धा त्यांचे वेगवेगळे होते। तर पाहू शकता आंबे पाहून तर स्वरा खूपच खुश झाली। स्वरा म्हणली आई सगळं बाजूला, मला पहिला आंबा कापून दे। तर मी म्हटलं हो बाळा देते, पहिले आता तू मोबाईल धरला आहेस ना, तर तू पहिलं शूट करून घे आणि मग तुला मी शेवटी आंबा कापून देते। तर पाहू शकता मी त्यातलं सगळं ते काढून घेतलं साईडला आणि भरपूर असे आंबे त्यांनी दिले होते। तर खूपच छान, मला तर आंबे खूप आवडतात। याच्या आधी पण आम्ही आणले होते, अक्षय तृतीयाला पण आणले होते, पण असं कुठून आलं की ती एक वेगळीच मजा असते नाही का। तर मला खूपच आनंद झाला होता आंबे वगैरे बघून, सगळं सामान बघून खूपच आनंद झाला होता। तर स्वराची घाई चालली होती की आपण आंबे कापू आंबे कापू। म्हणलं हो कापूयात, जरा थोडंसं थांब, आपण आता हे सगळं शूट करायला घेतलेलं आहे ते सगळं पूर्ण करू आणि मग आपण आंबे कापूया। मग तिला समजून सांगितलं। तर लसूण हा इतका चवीला होता ना, मी जेव्हा फोडणीला घातला ना, म्हणजे टेचून सोलून, तर इतका त्याची इतकी चव होती ना की खरंच म्हणजे भारी लागला खूप लसूण। आणि हा व्हिडिओ करून मला खूप दिवस झालेले आहे, पण मी अपलोड केला नव्हता, त्यामुळे मी सांगत आहे की लसूण खूपच छान होता म्हणून। आणि आंबेसुद्धा खूपच गोड होते।
आणि इथे मी मिरच्या सगळ्या परातीमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि त्यात काही थोड्याशा अशा लाल झाल्या होत्या तर त्या म्हटलं साईडला करून घेता येईल, कारण मिरच्या खराब व्हायला नको. एक मिरची खराब झाली की सगळ्याच खराब होतात, म्हणून म्हटलं चला साईडला काढून घेऊयात. तर स्वराला म्हटलं तू मिरचीमध्ये हात नको घालू, पण ती काय ऐके ना, तिचं मध्ये चाललं होतं आणि ती असली की ती मध्ये करतेच. मग म्हटलं ठीक आहे चल, मी सगळा कढीपत्ता त्यातला काढून घेतला आणि मग तिला म्हटलं तू आता मिरच्यांना हात लावलाय तर जाऊन व्यवस्थित साबणाने नंतर धुवून टाक. तर हो म्हणली, मी धुते. आणि त्यात असा थोडा कढीपत्ता मिक्स झाला होता मिरच्यांमध्ये, तो पण मी साईडला काढून घेतला आहे. आणि मिरच्यांमधल्या अशा लाल मिरच्यासुद्धा बाजूला काढल्या आहेत. तर बघूया या मिरच्याचं मला काय बनवता येतं का, लोणचं वगैरे, तर मी नक्कीच करेल, नाही तर मग घरात वापरेल. तर अशा साईडला मिरच्या काढून घेतल्या आहे आणि म्हटलं चला आलं पण आता साईडला काढून घेऊया, पाण्यात ठेवता येईल म्हणजे त्यातली सगळी माती वगैरे निघून जाईल. कारण आल्याला खूपच माती होती, कारण त्यांनी असं काढूनच दिलेलं आलं होतं, असं ते कळतच होतं, कारण खूप सारी माती होती त्याला. लसणाला पण माती होती अशी खाली आणि आल्याला पण माती होती. तर लसणाचं ठीक आहे, पण आलं म्हटलं स्वच्छ धुवून मग फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि काही आलं थोडंसं वाळवता पण येईल असं आहे. मग मी सगळं ते एका घमेल्यामध्ये काढून घेतलं. भरपूर आलं आहे आणि आलं पण तोडून मी वास घेऊन पाहिलं, इतकं छान वास येत होता ना आल्याचा की बस रे बस. आणि मिरच्यासुद्धा आता आपल्या सगळ्या काढून झाल्या आहेत लाल वगैरे अशा, मग त्या पण आता मी साईडला करून घेतल्या आहे. भरपूर अशा त्यात लाल मिरच्या निघाल्या आहेत, पाहू शकता तुम्ही इथे. तर कसं वाटलं तुम्हाला गावाकडनं आलेलं सगळं साहित्य? तर आवडल्यास नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला येतं का असा वानोळा, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडं तर शेती नाही, नातेवाईकांकडे पण नाही आहे, त्यामुळे मला पहिल्यांदाच आलं आहे, त्यामुळे मी खूपच खुश आहे. ज्यांच्या माहेरी सासरी शेती आहे त्यांना तर वानोळा येतच असेल, तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असं वाटत होतं जसं माझ्या माहेरावरूनच आले आहे असंच वाटत होतं मला, इतका आनंद झाला होता. तर आता मी सगळं साईडला करून घेतलेलं आहे. आणि आता म्हटलं कढीपत्ता पण डब्यामध्ये आपण हे करून पानं काढून ठेवून देऊया. तर स्वरा हसत होती, आंबा कधी कापते? म्हटलं हो कापते झालं, आता थोडंच राहिलं आहे असं तिला मी समजवत होते. तर एवढ्या साऱ्या मिरच्या, हे आलं आणि आता कढीपत्ता आपण साईडला करून घेऊयात. तर कढीपत्त्याची पानं काढून घेत आहे मी आता डब्यामध्ये. सगळा कढीपत्ता म्हणजे व्यवस्थित राहील फ्रीजमध्ये ठेवला. आणि स्वच्छ कढीपत्ता होता, एकदम धुण्याची सुद्धा गरज नव्हती, इतका स्वच्छ होता. पण आपण फोडणीला टाकताना थोडासा तरी कढीपत्ता धुवून घेतोच, म्हणून मी म्हटलं चला असाच आपण आता काढून डब्यामध्ये भरून ठेवूया. तर मोठा डबा आहे हा आणि सगळा कढीपत्ता हे काढून झाल्यानंतर पानं काढून झाल्या फुल डबा भरलेला आहे. पाहू शकता तुम्ही, भरपूर दिवस जाईल असा एवढा कढीपत्ता आहे. आणि फ्रेश असल्यामुळे आणि गावाकडचं असल्यामुळे टेस्ट वेगळी येणारच. तर आता स्वराला मी आंबा कापून देत आहे. तर पाहू शकता आंबा इथे कापलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आंबा कापला आहे, आंबा खूपच गोड आहे, तर या सगळ्यांनी खायला. तर बाय.